नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं आजच्या या व्हिडिओ जो आहे या व्हिडिओचं नेमकं काय विषय आहे तर हा आधी आपण समजून घ्यायचे. मित्रांनो, शाळेत असतानाच स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करावी या विषयावरती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये विविध गोष्टी आपण त्या ठिकाणी डिस्कस करणार आहोत. मी गणेश पवार आपलं डबल अकॅडमी मध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. ठीक आहे, तर बघा पुढं आपल्या अकॅडमी तर्फे बघा विविध बॅचेस त्या ठिकाणी सुरू झालेले आहेत. स्कॉलरशिप बॅच आहे, त्याचबरोबर MTS बॅच असेल, BTS बॅच असेल, त्याचबरोबर नवोदय बॅच असेल, अशा विविध शालेय स्पर्धा परीक्षेच्या विविध बॅचेस आपण त्या ठिकाणी सुरू केलेल्या आहेत. आणि बघा ग्रामीण आणि शहरी विद्यार्थ्यांसाठी या बॅचेस बघा ऑनलाईन स्वरूपात उपलब्ध आहेत. ठीक आहे, त्याचबरोबर शाळेच्या वेळेनुसार तुम्हाला त्या बॅचेस पाहता येतील. सर्व लेक्चर हे डिजिटल बोर्डवरती होणार आहेत. जर तुम्हाला काही शंका कुशंका असेल तर अकॅडमीचा जो काही नंबर आहे 8010457760 या नंबरवरती तुम्ही त्या ठिकाणी संपर्क करू शकता. ठीक आहे, आणि त्या ठिकाणी तुम्ही बॅचेस बद्दल माहिती पाहू शकता. त्याचबरोबर डबल अकॅडमी नावाचं आपल्या प्ले स्टोअरला ॲप आहे. ते ॲप तुम्हाला डाउनलोड करा, त्यामध्ये या सगळ्या बॅचेस तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतील. ठीक आहे, चला तर नेमकं शालेय जीवनामध्ये असताना अभ्यास कशा पद्धतीने केला पाहिजे तर त्याबद्दल आपल्याला बोलायचंय. ठीक आहे, तर बघा पहिला मुद्दा त्यामध्ये आपल्याला लक्षात ठेवायचा आहे शालेय पाठ्यपुस्तकांचा सखोल अभ्यास. मग शालेय जे काय पाठ्यपुस्तक आहेत लक्षात घ्या, यांचा सखोल अभ्यास आपल्याला त्या ठिकाणी करायचा आहे. यामध्ये NCERT असेल, स्टेट बोर्ड असेल, हे तुम्हाला त्या ठिकाणी जास्तीत जास्त व्यवस्थित समजून घ्यायचे, वाचायचे, जेणेकरून आपल्या शाळेतही अभ्यास शाळेतही बघा आपल्याला त्याचा फायदा होईल मार्कासाठी, आणि भविष्यात आपल्याला अधिकारी होण्यासाठी सुद्धा एक बेस त्या ठिकाणी तुमचा तयार होणार आहे. मित्रांनो, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना तुम्हाला बेसिक गोष्टी बघा, ते सगळे बेसिक गोष्टी तुमच्या क्लिअर असणं गरजेचं आहे. आणि त्या बेसिक गोष्टी तुम्हाला या स्टेट बोर्ड आणि NCERTच्या पुस्तकामधून तुमचं ते कव्हर होणार आहे. म्हणून तुमचा पहिला भर हा शालेय पुस्तकांचा सखोल अभ्यास करण्यावरती असला पाहिजे. चला, त्याच्यानंतर बघा दुसरी गोष्ट आहे वाचनाची सवय आणि अवांतर वाचन करायचे. बघा तुम्हाला जेव्हा बघा आता तुम्ही तुमचे स्टेट बोर्ड NCERTचे पुस्तक वाचतायतच, पण याच्या नंतर अजून एक्स्ट्रा काय अवांतर वाचन सुद्धा तुमचं असलं पाहिजे. मग अवांतर वाचन तुम्हाला करायचं असेल तर त्यासाठी काय काय वाचावं लागेल? काही आदर्श पुरुष आहेत त्यांचे काही पुस्तकं वाचा. लोकसत्ता असेल, महाराष्ट्र टाइम्सचा तो मठ्ठा असेल, असे जे काही वृत्तपत्र आहेत ते तुम्हाला वाचायचे. त्यातले विविध लोकांचे जे काही तज्ञ लोक बघा विविध मुद्दे मांडत असतात, ते मुद्दे तुम्हाला त्या ठिकाणी वाचायचे. याच्यामुळे काय होणार आहे, तुमच्या विचारामध्ये त्या ठिकाणी भर पडणार आहे. आणि याचा फायदा तुम्हाला नक्कीच पुढे भविष्यात जेव्हा तुम्ही स्पर्धा परीक्षा द्याल, त्या स्पर्धा परीक्षा देत असताना तुम्हाला त्याचा नक्कीच त्या ठिकाणी फायदा होणार आहे. म्हणून बघा वाचनाची सवय ठेवा आणि अवांतर वाचन त्या ठिकाणी तुम्ही वाढवणं अत्यंत गरजेचं आहे. चला पुढचा मुद्दा बघूयात, भाषिक कौशल्य विकसित करणे. मित्रांनो, जर आपल्या शाळेमध्ये भाषण ही काही स्पर्धा असेल, निबंध लेखन स्पर्धा असेल, गायन स्पर्धा असेल, अशा ज्या काही विविध ज्या काही स्पर्धा आहेत त्या स्पर्धेमध्ये तुम्ही त्या ठिकाणी भाग घेतला पाहिजे, जेणेकरून तुमच्यामध्ये नक्कीच एक कॉन्फिडन्स त्या ठिकाणी येत असतो. लक्षात घ्या, म्हणजे जर तुम्हाला एक सक्षम अधिकारी व्हायचा असेल तर तुमच्यामध्ये काय काय गोष्टी असल्या पाहिजेत? लिसन, स्पीक, त्यानंतर रीड आणि राईट. म्हणजे तुम्हाला ऐकणं, पुढचा व्यक्ती तुम्हाला काय सांगतोय हे तुम्ही नीट ऐकणं म्हणजे लिसन ही पॉवर तुमच्यामध्ये असली पाहिजे. स्पीक म्हणजे बोलण्या, आपण जे बोलतोय लक्षात घ्या, आपण बोललेल्या ह्याच्यावरती इतर जे काही लोक आपल्या पुढे बसलेले त्यांच्यावरती छाप पडणं गरजेचं आहे, आणि याचा फायदा तुम्हाला इंटरव्ह्यूला होणार आहे. त्याचबरोबर पुढे बघा रीड, जे तुम्ही वाचताय ते व्यवस्थित समजून घेणं गरजेचं आहे. आणि राईट म्हणजे तुमच्यामध्ये लिहिण्याची क्षमता असली पाहिजे. कारण बघा पुढे भविष्यात निबंध लेखन तुम्हाला करावं लागणार आहे, आणि निबंध लेखन करत असताना तिकडं वेगवेगळ्या विषयावरती तुम्हाला अचानकपणे तिथे मुद्दे येतात बघा परीक्षेमध्ये, आणि अचानकपणे तुम्हाला तो डेटा तयार करून तिथे पटापट लिहायचं असतं.
आणि ते लिहिण्याची कौशल्य क्षमता सुद्धा तुमच्यामध्ये असली पाहिजे. म्हणून या 4 गोष्टी आपल्यासाठी महत्वाच्या आहेत. लक्षात आलं का? आणि भाषिक कौशल्याचं म्हणजे या 4 गोष्टी जर तुम्ही व्यवस्थित केलात तर तुमच्या भाषिक कौशल्य काय होतं? विकसित त्या ठिकाणी होतं. मग ती इंग्रजी भाषा असू द्या, नाहीतर मराठी भाषा असू द्या किंवा हिंदी भाषा असू द्या. या 4 गोष्टी तुमच्यासाठी महत्वाच्या आहेत. 4 गोष्टी कुठल्या मग? लिसन, स्पीक, रीड आणि रायटिंग. ठीक आहे, चला पुढचा मुद्दा बघूयात. सामान्य ज्ञान, जनरल नॉलेज वरती तुमचा भर असला पाहिजे. आपल्या जगामध्ये, महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये काय चाललंय हा समजून घेण्याचा एक प्रयत्न करा. जर एखादी गोष्ट तुम्हाला समजत नसेल तर आपल्या पालकांना विचारा, आपल्या शिक्षकांना विचारा. आणि पूर्ण जरी नाही कळालं तर टेन्शन घेऊ नका. जेवढं कळलं तेवढं बस झालं, पण तेवढं तरी आपल्याला कळणं गरजेचं आहे. लक्षात घ्या, भविष्यातील आपल्या स्वप्न पूर्ण करायचं असेल तर या गोष्टी तुम्हाला कराव्या लागणार. ठीक आहे, तर सामान्य ज्ञान, जनरल नॉलेज तुम्हाला वाढवायचे. आता जनरल नॉलेज कसं वाढवणार? बाबा, महाराष्ट्राची राजधानी काय आहे? महाराष्ट्राची उपराजधानी काय आहे? हिवाळी अधिवेशन कुठं भरतं? उन्हाळी अधिवेशन कुठं भरतं? भारताची आर्थिक राजधानी काय आहे? भारतामध्ये राज्य किती आहेत? केंद्रशासित प्रदेश किती आहेत? महाराष्ट्रात जिल्हे किती आहेत? तालुके किती आहेत? या सगळ्या जनरल नॉलेजच्या गोष्टी ज्या आहेत या तुम्हाला आतापासूनच त्या ठिकाणी माहित असणं अत्यंत गरजेचं आहे. ठीक आहे, चला त्यानंतर बघा तर्कशक्ती आणि गणित. तर्कशक्ती म्हणजे याच्यामध्ये लक्षात घ्या ऍप्टिट्यूड म्हणजेच काय? बुद्धिमत्ता. आणि गणित. आता जे काही शालेय स्तरावरती जे काही वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा आहेत, स्कॉलरशिप आहे, नवोदय आहे, MTS आहे, अशा वेगवेगळ्या ज्या काही एक्झाम आहेत बघा, या एक्झाम मध्ये तुम्हाला बसायचं आहे. त्या परीक्षा द्या, जेणेकरून तुमचं त्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून आतापासूनच तुमची गणिताचा जास्तीत जास्त सराव होईल, गणिताचं बेसिक तुमचं कव्हर होईल. त्याचबरोबर बुद्धिमत्ता हा विषयामधल्या क्लुप्त्या असतील, त्याच्यातले जे काही इतर जे काही गणित असतील, जे काही इतर जे काही उदाहरणं असतील त्याची आतापासूनच तयारी करा. एक चांगला बेस तुमचा त्या ठिकाणी तयार होतो. आता हे मी का सांगतोय? कारण गव्हर्नमेंटचे जे काही स्पर्धा परीक्षा आहे, लक्षात घ्या, या स्पर्धा परीक्षेच्या सरळ सेवेपासून ते UPSC पर्यंत तुम्हाला सगळीकडे मॅथ आणि रिझनिंग म्हणजेच गणित आणि बुद्धिमत्ता हा विषय कंपल्सरी आहे. मग त्याची तुम्ही शालेय स्तरापासूनच सुरुवात करू शकता. मग कशा पद्धतीने करू शकता? ज्या काही शालेय स्पर्धा परीक्षा आहेत ना, त्या स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्ही भाग घेऊन त्या ठिकाणी हे तुमचं बेसिक इथं आपण कव्हर करू शकता. त्यानंतर बघा छंद आणि अवांतर उपक्रम. तुमचे जे काही छंद आहेत ते छंद तुम्ही जोपासले पाहिजेत. आता कुणाला भाषण कला आवडते, कुणाला वाचन कौशल्य असतं, कुणाकडे निरीक्षण क्षमता असते. तर ज्या काय आपल्या क्षमता आहेत त्या ओळखा आणि त्याच्यामध्ये जास्तीत जास्त त्या ठिकाणी विकास करण्याचा प्रयत्न करा. त्याचबरोबर आपल्या शाळेमध्ये जे काही विविध उपक्रम असतील त्या उपक्रमामध्ये आपण सहभागी व्हायचे आणि सहभागी झाल्यामुळं आपल्यामधला जो आत्मविश्वास आहे हा आत्मविश्वास त्या ठिकाणी आपला जास्तीत जास्त उंचावला जाऊ शकतो. त्यानंतर 7वा लक्षात घ्या, लास्ट आहे इंटरनेटचा सकारात्मक वापर. जेव्हा आपण मोबाईलमध्ये बघा, आपण जेव्हा आपल्या पालकांकडून मोबाईल घेत असतो, मोबाईल घेतल्यानंतर आपण पिक्चर बघणे, गाणे बघणे या गोष्टीमध्ये वेळ घालतो. पण हा वेळ न घालता आपण काय करायचे विद्यार्थी मित्रांनो, तर त्याच्यामध्ये जे काही जनरल नॉलेजचे व्हिडिओज असतील ते बघा, जे काय आपल्याला शालेय स्तरावरती जे काही ज्ञान पाहिजे, एखादा चॅप्टर कळालं नसेल ते बघा आणि त्याचा एक सकारात्मक उपयोग त्या ठिकाणी आपल्याला करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, शालेय स्तरापासून जर तुम्हाला स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करावा लागत असेल तर हे ज्या मी 7 गोष्टी सांगितलेल्या आहेत या 7 गोष्टीचं तंतोतंत तुम्ही पालन करा. यश तुम्हाला त्या ठिकाणी नक्कीच मिळणार आहे. ओके, चला, थँक्यू.